हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? सकाळची वेळ आहे आणि आजचं रुटीन थोडं वेगळं आहे कारण आज आम्ही लेट उठलो आहे आणि आत्ता वाजलेत 6:45. तर लेट उठण्याचं कारण म्हणजे आज ह्यांना डबा द्यायचा नव्हता कारण त्यांच्या ऑफिसमध्ये टीम लंच आहे तर ते तिकडे जेवणार आहेत. तर टिफिन नसल्यामुळे मीही निवांत होते, रिलॅक्स होते मी पण. आणि कधीतरी असा ब्रेक हवा असं वाटतं. त्यानंतर उठले मी, अंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले आणि किचनमध्ये आल्यानंतर माझं पहिलं काम म्हणजे मी लिंबू पाणी पिणे. लिंबू पाणी मी रोजच्या रोज पिते कारण हे हेल्थसाठी आणि स्किनसाठी खूप फायदेशीर आहे. तर मग मी कधीच स्किप नाही करत. नंतर ब्रेकफास्टमध्ये मी पोहे करणार होते, तर पोहेची तयारी करून घेतली आणि मी साईड बाय साईड चहा ठेवून घेतला. आणि वातावरणाचं कसं आहे बघा ना, एवढ्यात वातावरण चेंज झालं म्हणजे मगाशी पाऊस नव्हता पण आता एकदम अचानक पाऊस पडायला लागला. नंतर ओहणी आवरून घेऊन देवपूजा वगैरे करून घेतली. नंतर मी किचनमध्ये आले, पोहे बनवायला घेतले. आणि पोहे हा असा एकमेव नाश्ता आहे की तो कधीच नकोसा वाटत नाही आणि आम्हा दोघांनाही पोहे खूप आवडतात. त्यामुळे मी नेहमी प्रेफर करते नाश्त्यामध्ये पोहे बनवणं. त्यानंतर यांनी आवरून घेतलं आणि यांची जायची वेळ झाली होती. 8 वाजता जातात हे. त्यानंतर त्यांना नाश्ता वगैरे देऊन दिला, चहाही दिला सोबत. 8 वाजलेच होत्या. हे गेल्यानंतर मी माझ्या बाकीच्या कामांना सुरुवात केली. गॅलरीमध्ये खूप कचरा झाला होता, गॅलरी क्लीन केली. नंतर बाकीच्या रूममधलीही साफसफाई करून घेतली आणि देवाजवळ पाणी शिंपडून ती जागा स्वच्छ करून तिथं मस्त रांगोळी काढून घेतली. आणि रांगोळी काढल्यानंतर किती फ्रेश वाटते ना, म्हणजे लुकच वेगळा वाटतो. नंतर मी किचनमध्ये येऊन किचनची क्लिनिंग केली, गॅस वगैरे स्वच्छ करून घेतला आणि ऑलमोस्ट 10 वाजायला आले होते. तर माझं ऑफिसचं टायमिंग झालं होतं. असं होतं आमचं मॉर्निंगचं रुटीन. बाय बाय.